आम्ही वचन दिलंय त्या वेळेला ह्या जगाचा आम्हाला एक केसभर सुद्धा गंध नव्हता. केवळ सोहम परमात्म्याचं चिंतन चालू होतं. सोहम परमात्मा आणि जीव या दोघाशिवाय तिसऱ्याची तिथं कोणाची ओळख नव्हती. दिसा मासा 8वा महिना संपला, 9 महिना संपले, 9 दिवस संपले. जीवाची सुरुवात 3 महिने 3 दिवस पित्याजवळ राहते जीव, आणि 9 महिने 9 दिवस मातेजवळ राहते. 12 महिने 12 दिवसाची प्रक्रिया संपल्याच्या नंतर जीव इथं कर्मभूमीवर येते. 9 महिने 9 दिवस आमच्या माईचे संपले. आमचा जन्म झाला. जन्म झाल्याबरोबर करार केलेला भगवंताला विसरून गेला महाराज. जन्मल्याबरोबर कव्हा 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 म्हणू लागला. मायेचा वारा लागला. लागल्याबरोबर बैमान झाला. असं लढू लागलं बघ. आणि असलं लढलं नाही. जगराटी बघा कशी आहे. जे लेकरू लढलं नाही अशाला टप्पू देऊन लढितात बाय. आणि टप्पू देऊनही जर लढलं नाही काहीतरी अवचिंत होय गे म्हणतात महाराज. अवताराधिक पुरुष जर जन्माला आला तर वेगळीच अनुभूती घेऊन येते. तुमच्या आमच्यासारखी प्रक्रिया त्याची नसते. आमचे आनंद संप्रदायाचा साधू महाराज समर्थ बाळगीर महाराज, बाळगीर महाराजाचा इतिहास असा आहे. 9 महिने 9 दिवस संपले. माय दिवसात पडली. आज बाळातीन होईल, उद्या बाळातीन होईल म्हणित 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 महाराज 12 महिने 12 दिवस लागले त्या बाईला. किती? 12 महिने 12 दिवस त्या बाईला लागले. आणि 12 महिने 12 दिवसाच्या नंतर लेकराचा जन्म झाला. खूप मोठा इतिहास आहे बाळगीर महाराजाची आई. हे दिवस का लागले? कारण तिच्या पोटाला एक वैरागी येणार होता, याचा साक्षात्कार होता. शुक महाराज खूप मोठा इतिहास आहे. आपण तिकडे जाऊ नये. आणि म्हणून अशा पद्धतीनं भगवंताकडे अर्जी विनंती देवा धावा केला. आणि मत कर तू अभिमान बंदे 2 दिन का मेहमान. महाराज कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजाला उद्देशून खूप गोड विषय आहे तुकोबारायाने सांगितला. आणि हळूहळू हळूहळू तुकोबारायाने शिवाजी महाराजाला सांगितलं. शेवटी राजा किती वाजले? 4:45 वाजले. बाबा मला तर काय घडणार नाही माझं. ठीक आहे राजा, तुला क्षात्र धर्म स्वीकारावा लागते. आणि तुझ्यासारख्या राजानं जर हे केलं तर तुला शोभून दिसत नाही. मनोवृत्ती बदलली आणि राजा तयार झाला. राजानं कपडे जवळ, दूध सोबतच होते, कपडे घेतले, कपडे घातले आणि शिरस्त्राण पुन्हा डोक्यावर आपल्या मुकुट ठेवला. आणि आरती होण्याच्या आधी पहिला राजा होऊन बसला. त्यावेळेला आरती झाली. राजाची हालचाल बघून जिजाबाईला आनंद वाटू लागला. ज्याच्यासाठी आलो ना ते काम झालं. आणि म्हणून जिजाबाई तुकोबारायाला म्हणू लागली, काय द्यावे त्याशी व्हावे, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई.
व्हावे उत्तरायी काय त्याशी व्हावे उत्तरायी काय त्याशी व्हावे उत्तरायी। अशा पद्धतीनं जिजाबाईनं भगवंता तुकोबारायाच्या चरणी साष्टांग नमस्कार घातला। महाराज जगाच्या पाठीवर मी बऱ्याच म्हणून दाखविली नाही, पण भाव असा होता की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेमध्ये प्रत्येक जणाला ज्या ज्या लोकांना अडचण आली राज्यामध्ये त्या त्या अडचणीला समोर शिवबानं जाऊन अडचणी सोडविल्या। अडचणी सोडविण्याच्या पाठीमागे जिजाबाईचाही भाव खूप मोठा होता। पण यांना आलेली अडचण मात्र राजाची अडचण महाराजाशिवाय सुटत नाही। आम्हाला शेवटी आउटपुट आमचं हे निघते महाराज। आम्ही जन्माला आल्याच्या नंतर ऐश्वर्यवान कीर्तिवान धैर्यवान कुलवंत छत्रपती शिवाजी महाराजा इतक्या पदव्या तर आम्हाला मिळविणं शक्य नाही। आणि म्हणून जरी इथं शिवाजी महाराज जरी झाला तरी एका राजाला दुसऱ्या महाराजाशिवाय सद्गती नाही महाराज। आणि म्हणून जिजाबाईला ही उतराई लक्षात आली, साष्टांग नमस्कार तुकोबारायाला घातला आणि महाराज मी तुम्हाला काय देऊ काय द्यावे त्याची व्हावी उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा, तुमच्या चरणावर माझा जीव जरी ठेवला तरी उणेपणा आहे। अशा पद्धतीची जिजाबाईनं महाराजाची कृतज्ञता व्यक्त केली आणि महाराजाला सांगितलं, महाराज आता पहिलं इतकं आणून दिलं तर महाराजांना काहीच घेतलं नाही, आता देण्यासारखं आमच्याजवळ काहीच शिल्लक। जिजाबाई म्हणते आमच्याजवळ देण्यासारखं दुसरं काहीच शिल्लक नाही, कारण हे जे देऊ आम्हाला द्यायचं होतं ते तुम्हाला मान्य नाही आणि तुम्हाला द्यायचं असेल तर आमचा समर्पण भाव तुमच्या चरणावर आहे। अशा प्रकारची विनंती जिजामातेनं केली। खूप मोठा विषय आहे आणि ही गोष्ट एकदा जिजाबाईच्या मनातली सुटली। राजा तयार झाला आणि आपल्या सगळ्या सोबत आलेल्या मंत्र्यासोबत प्रधानासोबत राजा निघायला आज उद्या परवा इथून पुढे ही अवस्था ठरल्याच्या नंतर 4 दिवस राजानं कीर्तन ऐकले पुन्हा या आवेशात। आणि मग पुन्हा नंतर काही कथा आता आणि पुन्हा ही यवनाचं परचक्र ज्या वेळेला येते की नाही तुकाराम महाराजाच्या कीर्तनात याच्यानंतर काही काळानं ते कीर्तन, आता हे कीर्तन झालं लोहगावला, दुसरं एकदा कीर्तन होते महाराज पुण्याला, पुण्याच्या वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे हा प्रसंग बघून पुन्हा एकदा कीर्तन ऐकावं म्हणून सगळं अलवाजमा घेऊन सैनिक घेऊन तिथं येतात आणि कीर्तन ऐकायला पुण्यामध्ये एकदा बसतात। नंतरचा प्रसंग आहे आणि त्या कीर्तनात परचक्राचा वेढा पडते। छत्रपती शिवाजी महाराजाला हे पठाण सगळे बाहेर येऊन थांबलेले राहतात, वेढा पडते आणि वेढा पडल्यावर तुकोबाराय भगवंताला साकडं घालतात आणि खूप मोठी कथा आहे परचक्राचं। आणि तिथं प्रत्येक जण तुकोबारायची हाक भगवंत ऐकतात। भगवंत ज्या वेळेला तुकोबाराय भगवंताला म्हणतात माझ्या कीर्तनात विक्षेप झाला, परचक्र येऊन बसलं, माझ्या कीर्तनात विक्षेप झाला एक, आणि दुसरं कारण माझ्या कीर्तनामुळं किंवा आमच्यामुळं समाजात जगणाऱ्या सामान्य जनाला कोणाला त्रास होऊ नये हीच भगवंत आमची भावना आहे। खूप मोठ्या पद्धतीनं भगवंताजवळ विनंती करतात। त्यावेळेला देव एक प्लॅनिंग करते, ओरिजिनल छत्रपती शिवाजी राजा समोर बसून राहते आणि बाहेर हे पठाण काय करतात, परचक्र घेऊन आलेले एक राजा जर वळकू आला नाही याकडचं त्याकडला सगळेच माणसं कापून टाकण्याचा निर्णय घेतात दरोजाला बसून। असा निर्णय भगवंताला तुकोबारायाच्या मार्फत पोहोचते। त्यावेळेला भगवंत काय करतात, इथं ओरिजिनल बसलेला राजा मधीच बसून राहते आणि त्या पठाणाच्या अलीकडून ढालजतून बाहेर पळाल्यासारखं शिवाजी राजाचं रूप घेऊन पांडुरंग परमात्माच बाहेर पळते आणि त्या पळालेल्या परमात्म्याकडे बघून हे पठाणचं सैन्य सगळं त्या राजाच्या पाठीमागे धावते आणि अर्ध सैन्य काटेवाडीकडे भगवंतीकडे घेऊन जातात। शिवाजी गया शिवाजी गया 70% लोक त्याच्या पाठीमागे जातात, उरलेले 10% लोक राहतात ते इकडे मध्ये घुसतात या कीर्तनात। काय शिवाजी काय शिवाजी, इथला नमुना ज्याला धरल त्यानं शिवाजी दिसते महाराज। माराव कोणाला, याला धरलं शिवाजी त्याला धरलं शिवाजी, ये नाहीये ओ नाहीये ओ नाहीये सगळ्याला सोडून देतात आणि बाहेर पुन्हा एकदा बाहेर पळालेलं रूप घेऊन या असलेल्या लोकांना तिकडे घेऊन जातात। खूप मोठी कथा आहे। भगवान परमात्म्याने
तुकोबारायासाठी आणि तुकोबाराया या अवताराने आमच्यासाठी जगाचा उद्धार करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केला आणि शेवटी असं सगळं घडल्याच्या नंतर शेवटी भगवंताजवळ तुकोबारायाने विनंती केली, आता करी ऐसे देवा, आता असं कर, मला इथं कंटाळा यालाय, आया दिसू नये जना, आता मी ह्या भानगडीत चमत्काराच्या याच्या त्याच्या दिसू नये जना, आता ऐसे करी नारायणा, मला देवा एकदाच काम कर. खूप मोठा इतिहास आहे. सदेह वैकुंठ गमनाचा सोहळा महाराज समाधी सोहळ्यासारखाच आहे, खूप मोठा, याच्यात खूप मोठं ज्ञान आहे. निवांत बसून ऐकल्यावर, आता आपल्याला कथा नाही झाली गेली कथा, आपण गेल्या वर्षी बऱ्याच कथा बघितल्यात, अजूनही बघायचा विचार होता, पण अचानकच आमच्या कमिटीनं सांगितलं संतांची चरित्र घ्या, आपण मिश्रित कथा हे काही ते काही अशा पद्धतीनं केल्या आणि आज सुंदर असं वैकुंठ गमनाचा सोहळा तुकोबारायाचा आहे. पण आता आपल्याला वेळ कमी आहे आणि त्यावेळेला तुकोबारायाने सांगितलं, दिसू नये जना, आता ऐशे करी नारायणा, मी लोकायला कोणालाच दिसू नये, याचा अर्थ मला भगवान तू आपल्याजवळ, तू मला तुझ्यामध्ये विलीन करून घे किंवा मला तुझ्यासोबत घेऊन जाय आणि भगवान साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास, आता पुढं आम्हाला गर्भवास नको, अशा प्रकारची भगवंताच्या चरणी तुकोबाराय विनंती करतात. आणि तुकोबाराय भगवंताचाही इशारा होते, महाराज तुकोबारायला चिंता करू नको, मी तुझ्या शेजारीच आहे आणि कन्या सासुऱ्याशी जाय, मागे परतून पाहे तैसे झाले माझ्या मना. अशा पद्धतीचा खूप मोठा आनंद आहे, म्हणायला हो का. आता कशी खुश व्हायला दाजी, आता येतो का गडबड, म्हणा म्हणा मला स्वर द्या. कन्या सासुराशी जाय, कन्या सासुराशी जाय, सासुराशी जाय, कन्या सासुराशी जाय, मागे
अशा पद्धतीने महाराज हे दृष्टांत उपमा अलंकार अभंग येते. ज्याप्रमाणे कन्या नांदायला जातावेळी जुन्या काळात मायबापाच्याकडे दिसवस्तोर बघते, तसं महाराज भगवंत केव्हा मला न्यायला येईल भगवंताची वाट बघत तुकोबारायला आता ह्या जगताचा कंटाळा आलाय. आता इथले चमत्कार, इथले ही सगळी भावना, जगराहाटीचा कंटाळा आलाय महाराज. म्हणण्यापेक्षा आता दिवसाची भरती संपली. जितके दिवस काम करायला अवतार आला होता की नाही, तितके दिवस महाराज जवळ आले. दिवस जवळ आले की हळूहळू सायंकाळ आयुष्याची संपली आणि शेवटी फाल्गुन महिना आला. तुकाराम महाराजाला जगणे आता कठीण वाटू लागले आणि भगवंताजवळ तुकोबांनी विनंती केली, आता देवा ऐसा करी उपकार, माझ्यावर देवा उपकार करा आणि देहाचा विसर पडो, माझ्या देहाचा विसर मला पडावा. भगवंताजवळ खूप मोठी अर्जी केली आणि तरीच हा जीव पावलो हा सुख ऐसे केशी राजा, कळू आले माझा देवा, माझं मला कळून आलंय, आता इथून पुढे काय म्हणणार आहे. आणि म्हणून ऐसे करी नारायणा, मला देवा आता मी लोकायला दिसू नये. देवाला सांगितलं, मला तुझ्याजवळ न्यायचं नसेल ना, जगामध्ये कोणत्याच माणसाला किंवा लोकायला मी डोळ्यानं दिसू नये. असली व्यवस्था काय करायची कर. देवाजवळ साकडं घातलं तुकोबारायाने आणि देवाचाही इशारा झाला. इशारा झाल्याच्या नंतर तुकोबारायाने जाता जाता महाराज काही लोक संघ येणार असतील तर त्याला विचारावं म्हणजे, बाबा आज देहासहित वैकुंठाला जायचं आहे. 7 दिवसापासून लयच खास वैभव महाराजांना वाजविले, येते काय आपल्या संघ विचारावं म्हणजे. गंगाधर महाराज लयच खास गायन केलंय, आज भगवान बोलवलाय ते तरी येतील काय विचारावं. अख्ख्या जगाला विचारा महाराज कोण येईल हो संघ. कोणीच महाराज जायला तयार होईना. हे भरमाचं भोपळं माहिती यायचं काय वैकुंठाला. सगळे हसू लागले महाराज. आता काय बाळबोध लेकरायचं बोलणं आणि त्या महाराजाचं बोलणं काही फरक राहिला नव्हता. महाराजांना काय बी बोललं तरी समाजातल्या लोकांचा विश्वासच बसायचा नाही. पांडुरंगाशिवाय दुसरं काही बोलायचं नाही. आणि एका दिवशी ही घटना घडली. सोमवार दिवस उजळला. इसवी सन 1650 फाल्गुन वद्य प्रतिपदेला शके 1571 रोजी रात्री संध्याकाळची वेळ होती. तुकाराम महाराज कीर्तन केले आणि रोजच्या पेक्षा थोडंसं लवकर कीर्तन मोडलं. थोडीशी झोप घेतली आणि सकाळी पहाटे उठून भगवंताचं चिंतन सुरू केलं. कारण नेण्यासाठी पहिलं आले हरी. पलीकडल्या महाराजाला दिसू लागले शंख चक्र शोभून दिसू लागलं. पहिला आले हरी शंखचक्र शोभे करी, गरुड येतो फडतकारे, नाभी नाभी मने त्वरे, मुकुट कुंडलाच्या दीप्ती तेजे लोपल्या गबसती, चतुर्भुज वैजयंती गळा माळ हेरुळती, पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा, तुका झालाशे संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ. आणि म्हणून तुकोबारायला ठरलेलीच प्लॅनिंग होती महाराज. आता हे आम्हाला उगा इतिहास निर्माण केलेला भाई, कारण येतावेळीच प्लॅनिंग झालेली सगळी मैपती बुवानं वर्णन केली. आणि तुकाराम महाराज शेवटच्या टप्प्यामध्ये घरी येऊन आवलीला विचारतात, आवली राहिली की. सहचारिणी जीवनामध्ये आम्हाला मोक्ष मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल महाराज तुकोबाला, तर केवळ जिजाबाई. कारण जगाची जगराहटी अशी आहे, कितीही मोठा नवरा होऊ द्या महाराज, नवरा बाईचा कितीही मोठा होऊ द्या, त्याला तेवढं करण्यामध्ये 50% वाटा त्या बाईचा. हे आणि म्हणूनच शासनानं 50% आरक्षण दिले बघा. जिजाबाईनं नकार नेगेटिव्ह कर्मकांडाची भक्ती केली. भक्ती केली नाही असं नाही, भक्तीशिवाय जीव. का भक्ती केली सांगू तुम्हाला जिजाबाईची. जिजाबाईनं कशी
जिजाबाईनं त्या रात्री प्रसंग ऐकला आपण, कधीच कोण्या देवाचं नाव घेतलं नाही. मंगळाईन तू काहीच म्हणायची, विटाई तर म्हणलीच नाही. तिनं भक्ती तुकोबारायची कधीच सोडली नाही. आणि म्हणून भगवंताचा न्याय काय बघा, भगवंताचा न्याय असा आहे, अरे तुकोबा 24 तास भगवंताची सेवा करतो. तुकोबा माझा भक्त आहे देव म्हणायचा. आणि मग माझ्या भक्ताची ज्यानं सेवा करते की नाही, तुमची दासीचा दास करून ठेवा. तुकोबाराय तेच मागतात. मग तुमची जे दासी आहे, तुमची दासी कोण आहे देवा? तुमची दासी भक्ती आहे. 9विधा भक्ती तुमची दासी आहे. आणि तुमची दासीचा मी दास व्हाव, म्हणजे मला भक्ती प्रदान व्हाव. आणि मग भगवंताचा दास तुकोबा आणि तुकोबाच्या दासाची भक्ती जिजाबाई करीत गेली ना. तुम्ही संतांची सेवा करू नका, देवाचीही सेवा करू नका, पण जे संतांची देवाची सेवा करतात त्याची जरी सेवा घडली तरी आपल्याला तेच वाट आहे. म्हणून तुमची दासीचा दास करून ठेवा. महाराज म्हणले अशाच दासीचा आम्हाला जरी दास केला. खूप खूप मोठा इतिहास आहे. आणि शेवटी जिजाबाईला विचारलं महाराज, म्हणले आवले येतीस का? लढीवाळपणानं, गोड बोलून, रागानं सगळेच नमुने जिजाई पुढे ठेवून बघितले. महाराज चल, येड्यावानी करू नको, देव न्यायला आलाय. देवाचं स्वरूप इथं खूप मोठं वर्णन केलंय. देव तुकोबाला दिसायलाय महाराज. आणि शेवटी जिजाबाईला सांगितलं, जिजा चल, आता आपल्याला देव न्यायला आलाय, आपल्याला जायचं आहे. जिजाबाईला 1% खरं वाटलं नाही. म्हणली हे रोजची किरकिरी वेळ म्हणली तुमची, जा तुम्ही कोण्या दिवशी नीट बोलल्या होत्या, असलं झालं तसलं झालं म्हणली महाराज. आणि काढून दिली तुकोबारायला. शेवटच्या दिवशी महाराज तुकोबारायाने हसले, चल ऐक माझं, तुम्ही जा म्हणले, तुम्हाला धंदे नाहीत, कामं नाहीत, लेकरं नाहीत, बाळं नाहीत, तुम्हाला काय नाही, मया संसार सगळ्या गळ्याला पडलाय, चक मया मुळ्यावर करून ठेवल्या, असं झालं तसं झालं. शास्त्रानं खूप बारकाईनं बोललंय. प्रेमाचं भांडण होतं, बोलली महाराज. आणि तुकोबारायला काढून दिली. काढून देऊन तुकोबाराय भगवंताची आता सगळ्या जगाचा विसर पडला. केवळ तुकोबारायला भगवंतच दिसू लागला. खूप मोठं असं देव वैकुंठाचं गमनाचं विषय. आणि सकळही माझी करा बोळवण. तुकोबाराय म्हणले परतोनी घरा जावे तुम्ही. सगळ्याला सोबत आलेले काही लोकांचा विश्वास होता, तुकोबा चलेत म्हण बघूत विश्वासी जे लोक होते ते सोबत होते महाराज. असं तुकोबा येड्यावानी बोलणार आहे म्हणले काही लोक, बघूत तरी चला पारापासून जाऊ, काय होय काय नाही असं म्हणूनही काही सोबत आलेले होते. सगळे काही हा 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 म्हणता 10-50 लोक जमले महाराज. सद्भक्त मंडळी जमले. आणि शेवटी एक विमान आलं भगवंताचं. त्या ठिकाणी भगवंत कोणाला, बाकीच्याला कोणाला दिसेना, पण भगवंताचा आणि तुकोबारायचा संवाद झाला. खूप मोठा संवाद आहे. आणि तुकोबारायला हाताला हात दिला आणि धरलं आणि मध्ये बसविलं. आणि शेवटी महाराज तुकोबारायाने सगळ्याला वरून हात दाखविला, आम्ही जातो, आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्धा, आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्धा, सकाळ सांगावी विनंती माझी, विनंती माझी, विनंती माझी, विनंती माझी.
आम्ही जातो तुम्ही कृपास द्यावी सकळा सांगावी आम्ही जातो तुम्ही कृपास द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपास द्यावी सकळा सांगावी विनंती माझी विनंती माझी विनंती माझी विनंती माझी अशा पद्धतीनं तुकोबाराय भगवंताच्या सोबत विमानामध्ये प्रयाण करीत करीत एक अभंग करतात. जगाचा निरोप घेत असताना त्यावेळेला आलेल्या बऱ्याच लोकांना तुकोबाला वाटलं होतं सोबत काही टाळकरी माळकरी गावकरी येतील, पण लोकांचा महाराज विश्वास बसला नाही. तुकोबाची अवस्था जी होती ती आमची कोणाची सोबतची नव्हती महाराज. तुकोबाचे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण चार देहाच्या पलीकडं स्थूल देह गेला होता महाराज. स्थूल देहामधलं मल मूत्र रक्त पू मांस नाड्या सगळं नाहीसं झालं होतं. शरीर केवळ कापसाचं बनलेलं होतं. कापसाचा उंडा एखादी उपसून काढावा इतकं सूक्ष्म लोण्यापेक्षाही नरम देह बनला होता. स्थूल देह म्हणायचा स्थायी देह राहिला नव्हता. स्थूल नाही सूक्ष्म नाही कारण नाही महाकारण नाही, फक्त दिसणारे तुकोबा आम्हाला उरले होते, केवळ ब्रह्मच झाले होते. आणि म्हणून भगवंताची भेट विमानात बसले आणि तुकोबाने शेवटी विनंती केली, आम्ही आता चाललो, आमच्यावर कृपा असू द्या. आणि खूप वेळ झाला, वाढ वेळ झाला म्हणजे वाडोळ व्हायलाय म्हणजे महाराज. आता कथाही आपली वाडोळ व्हायली. तसंच महाराज म्हणजे तुकोबाराय वाढ वेळ झालाय, पहिलं ती हरी आलेले आहेत, मला जाऊ द्या. अशा प्रकारचं महाराज तुकोबाराम महाराजांनी अभंग या ठिकाणी गायला. लोकांची वाट बघितली आणि आज कीर्तनात तुकारामाने स्वतःला या दिवशी झोकून दिलं होतं. त्यांचं तेजस्वी विलक्षण रूप दिसत होतं. भगवंताच्या चिंतनामध्ये तुकोबाराय तल्लीन झाले होते. पाहता पाहता हळूहळू विमान उडालं. लोकांची तिथं दाटी जमली होती. खूप मोठा विषय आपल्याला रंगविता येते, पण आता आपल्याला वेळ नाही. आणि म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये सगळं गाव जमलं. महाराजांनी जगाचा निरोप घेतला आणि शेवटचा अभंग तुकोबारायांनी आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, सुंदर असा गायला. महाराज आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, सुंदर गीत गा. आणि तुकाराम महाराजाला आपण प्रयाणाचे साक्षीदार राहू. आदरणीय गंगाधर महाराज. आम्ही जातो आमच्या गावा,
आजवर होतो तुमच्या गावी, आजवर होतो. वैकुंठाला गेले. वयाच्या 42व्या वर्षापर्यंत महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. 42व्या वर्षी अख्ख्या जगाचा उद्धार केला महाराज. 5वा वेद ज्या महात्म्याने इथं ठेवून गेला, त्या महात्म्याचं चिंतन तुकाराम तुकाराम वाचन जर आपण नाम घेतलं तर आपला उद्धार त्याच्यामधून होते. आणि अशा प्रकारची सुंदर या ठिकाणी कथा. आता वास्तविक आपण आजचा हा शेवटचा दिवस आहे. तुकोबारायाचं गमन करून आमचंही जन्म मरणाचं दुःख तुकोबारायाच्या कृपाशीर्वादानं किंवा तुकोबारायाच्या येड्या वाकड्या बोबड्या शब्दानं जे आम्ही वर्णन केलं, त्या वर्णनामुळं आमचं जन्म मरण तुकोबारायाने चुकवावं अशी आपण नारायण बाबाच्या चरणी, भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, सर्व साधू संतांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नम्र प्रार्थना करू. आणि गोड अशी सेवा महाराज गेली 7 दिवसापासून आपण या ठिकाणी वेडी वाकडी आपली आपणच गोड मानून घ्यायला, पण आपल्यालाच ती गोड मानून घ्यायची आहे. संताची कथा, साधूची कथा कितीही जरी बोबडी असेल तरी शेवटी ती आपण जर गोड करून घेतली तरच त्याच्यामध्ये त्याचे परिणाम ती फलद्रूप होतात. आणि म्हणून ही 7 दिवसाची कथा महाराज केवळ सक्सेस होण्याला कारण पहिला उपकार आमच्यावर ज्या महात्म्याने 38 वर्ष झालं हे कार्य कंटिन्यू सतत टिकून ठेवलं. आमच्या इथले काही बोटावर मोजण्या इतके वारकरी हाताशी घेऊन आणि आमच्यातल्या सगळ्या कार्यकारी मंडळींनी, सगळ्या माळकऱ्यांनी आजपर्यंत हे वारसा टिकून ठेवला महाराज. आमचे पंढरीनाथ बाबा पंढरपूरकर महाराज, आपल्या गल्लीतून आपल्याला मंदिरापर्यंत येणं इतकं अवघड झालंय. थोडस काळजावर हात ठेवून जर आपण विचार केला तर नामानंद बाबाचे शिष्य नारायण बाबाचे गुरुबंधू आमचे पंढरीनाथ महाराज. वारसा चलविणं इतकं सोपं नाही महाराज. सातबाऱ्याचा वारसा कोणी चलविते आयता सातबारा घेऊन, पण नामानंद बाबाची परंपरा खूप मोठी आहे. नारायण बाबाने शब्द दिला. नारायण बाबा काय गुरुबंधूचं प्रेम महाराज. नुसतं आम्ही स्टेजवर बसून शाब्दिक ज्ञानाचा अवडंबर पसारा करतो, पण ते शब्द ज्या वेळेला वर्तनातून कडाला निघतात त्यावेळेला त्या पुरुषाची अनुभूती लक्षात येते. 38 वर्ष आज आमच्या नारायण पंढरीनाथ बाबाचं जेमतेम वय आमचं जवळपास 100च्या घरात गेले. काय वय बाबा तुमचं? विचार करा, ह्या माणसाला 100 वर्ष झालेत. माझं वय अजून 47 नाही, तर पडल्याबरोबर कंटाळ्याला महाराज उठाव वाटणार, हात पाय दुखतात. काय आमचं तारुण्य, काय आमचं वय आहे. समोर पुढे बसून 100 वर्षाचा माणूस टवटव टवटव माझ्याकडे बघते, माझे हात पाय दुखतात, माझी मला लाज वाटली पाहिजे. वयाचा विचार मग केला तर एवढ्या वयामध्ये येऊन सुद्धा त्या महात्म्याने तुमच्या गावाला सोडलं नाही. काय बंद आहे हो? त्या माणसाची जन्मभूमी कर्नाटकात आहे. पंढरी बाबाचा इतिहास खूप मोठा आहे. साधू संत तुम्हाला महाराज वैयक्तिक अवडंबर, वैयक्तिक पसारा काहीच सांगत नसतात. आपल्या गावातच आपल्याला वेळेवर कोणतंच काम नीट करणं होईना. केवळ त्या माणसाने 38 वर्ष झालं या ठिकाणी येऊन आमची ही परंपरा चालू ठेवली. नारायण बाबांनी इथं देह ठेवला. तुम्ही साधू संतांनी, ग्रामस्थांनी खूप अतिशय मेहनत घेऊन तेच वारसा या ठिकाणी चालविला. आणि अशा ह्या चालविणाऱ्या वारशाच्या कृतज्ञतेबद्दल मी पंढरीनाथ बाबाच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार करतो.
आणि बाबांनी मला गेली 3 वर्षाखाली मला एक शब्द माझ्याकडे बोट करून आदेश केला होता की शिवचरण तुला कीर्तन करायचे. मी म्हणलं बाबा कीर्तन करण्याच्या लायकीचा अजून मी झालो नाही. 4 शब्द तुम्हाला मुद्देसूद बोलता येतात याचा अर्थ मी कीर्तनकार असा नाही. आणि कीर्तनकार होण्यासाठी पहिल्यांदा महाराज डालभर नाही तर नाही पण कणभर तरी आचरण लागते. टोपलभर लोकाला माईक पुढे उभं राहून सांगितल्याच्या नंतर टोपलभर सांगितल्यावर मुठभर तरी वागावं लागते. वागल्याशिवाय महाराज बोलण्यामध्ये ताकद येत नाही. आम्हाला 2 गोष्टीचं शब्दज्ञान. महाराजाचं म्हणणं असं होतं की मी कीर्तन करावं. मी महाराज तुमचा आशीर्वाद. आणि महाराजाने मला आदेश पहिल्यांदाच दिला म्हणजे तुकोबारायचं चरित्र चलव. आणि म्हणून एखाद्या संतांच्या मुखातून एखादी वाक्य निघून जावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा. कदाचित हाच क्षण त्या ठिकाणी असेल. गेल्या 3 वर्षाची ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेला बाबाचं प्रमाण मानून वेळी जशी जमल त्या पद्धतीनं चरित्राची कथा करण्याचा मी धाडस केलं, डेअरिंग केली महाराज बाबाकडे बघून. आणि वेळा वाकडं का होईना ज्या पद्धतीनं जमते आपल्याला तुम्हाला पटल असंच जरी जमलं नाही तरी भगवंताचे गुणगान म्हणून मी गेली 3 वर्ष या ठिकाणी तुमच्या आशीर्वादानं पंढरीनाथ बाबाच्या सांगण्यानं स्टेजवर बसण्याचं धाडस केलं. आणि वेडी वाकडी ग्रंथकर्त्यानं जी मी सेवा केली कथेच्या रूपानं आणि ती सेवा एका बाजूला पंढरीनाथ बाबाचा कृपा आशीर्वाद आणि दुसऱ्या बाजूला महाराज आमच्या वैभव महाराजानं गेली 3 वर्ष झालं कंटिन्यू हेच आमच्या सोबत ग्रुप आहे. माणूस खुट्टा मजबूत असल्याशिवाय वासरू खुट्ट्याच्या जीवावर नाचते महाराज. आणि आमच्यासारख्याला पाठबळ द्यायचं, पाठीवर थाप मारायचं काम ही कलाकार मंडळी करतात. महाराज अख्ख्या ब्रह्मांडाला घाम फुटावा किंवा पाषाणालाही पाजर फुटावा एवढी सुंदर कला आमच्या वैभव महाराजाच्या हातामध्ये आहे. भगवंतानं काय कृपा त्यांना काय केली असेल देवजानं. त्याच्या पाठीमागं त्यांची उपासनाही तेवढीच असेल. त्याच्यानंतर गंगाधर महाराजांनी ज्या वेळेला गायनामध्ये आम्हाला ब्रह्म उभं केलं महाराज. काय या लोकांच्या बोलण्यामध्ये वाजण्या मनगटामध्ये ताकद आहे. ब्रह्म उभं केलं. रात्री मला शहारे उभं राहिले म्हणजेच नाही तुमचे सगळ्याचेच कीर्तन गात असताना प्रत्यक्ष तुकोबारा इथं अवतरलेत काही की वाटू लागलं. आणि ब्रह्म उभं करण्याची ताकद तुमच्या हातात भगवंतानं दिली. आमचे विश्वा महाराज गेल्या वर्षी संतोष महाराज तेलगावकर आले होते. अशा सगळ्या या लोकांनी सहकार्य केलं आणि पाठीवर थाप मारली. आणि म्हणून या ठिकाणी भगवंताचं चिंतन कथा करण्याचं मी धाडस केलं. कथा करत असताना विनोदानं कधी रागानं कधी प्रेमानं कधी बोलता बोलता शास्त्रातले नवरस मला काही कळत नाहीत. शास्त्राचा मी काही अनुभवी नाही. एक तुमचंच लेकरू म्हणून मी इथं बसलो. लेकरू केवढंही जरी असलं तरी का म्हणलं तरी काका म्हणालंय, मा म्हणलं तरी माय म्हणालंय, बा म्हणलं तरी बाबा म्हणालंय. का बालक बोबडे बोली का वाकुडा विचुकी पावली चोज करून माऊली रिजवी जेवी. या न्यायानं तुम्ही आम्हाला समजून घेतलं. आणि मी विनंती करतो की बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्याचं किंवा कोणाचं मन दुखलं असेल, एखाद्या माऊलीला मुद्दाम टोचून बोललंय असं कोणाला वाटलं असेल, एखाद्या पुरुषाला हे काही बी बोलते असं वाटलं असेल, पण कृपा करून असं कोणाला वाटलं असेल तर तुम्ही संत श्रोते सज्जन मायबाप मला उदार अंतकरणानं माफ करावं आणि ही सेवा मला समजून घ्यावी. गेली 38 वर्षे आम्ही या ठिकाणी ही सेवा करीतात. या सप्त्याच्या निमित्तानं आमच्यामधला द्वेष मत्सर, आमच्यामधलं वैर, आमच्यामधला काम क्रोध मोह मद मत्सर थोडा थोडा हळूहळू संतांच्या कृपेनं दूर व्हावा. आणि वर्षभर कायिक वाचिक मानसिक आम्ही काही पाप केले असतील, अनायासे आमच्यानं घडले असतील तर ते दूर व्हावे. आणि अशा प्रसंगानं एखाद्या संघ आपलं जमत नाही तर उद्यापासून त्याचा रामराम चालू व्हावा. हीच भावना केवळ या सप्त्याची या कार्यक्रमाची आहे. आपल्यातला द्वेष दूर व्हावा. आणि सर्वांनी मला समजून घेतलं, समजून घेतलं. 3 वर्ष झालं ही सेवा आपण केली. तुमच्या आशीर्वादानं संपन्न झाली. वाचलो जगलो, आयुष्य उरलं असेल कदाचित तर पुढच्या वेळी हो की नाही आपण आज ठरवू नये. पण बचेंगे तो
लढेंगे. आणि अशा हिसाबानं भगवंतानं आपल्याला जर पुढं सेवा करण्याची संधी दिली, अशीच वेळ वाचलो जगलो तर पुढंही आपण एक भागवत कथा सुंदर आपण ग्रंथ कथाकार आपण एखादी बाहेरचा आणू आणि सुंदर अशी कथा करण्याचा प्रयत्न. केवळ या मेंढक्यामध्ये हे रूप नव्हतं आणि महाराजांनं बसून पहिल्या वर्षी प्रयत्न केलाच, तुम्ही सगळे पाठीमागं राहून सक्सेस केले. इथं गंगाधर महाराजाचा आणि आमचे विश्वा महाराज यावर्षी सहज आमची भेट झाली. उगं बसल्या जागी सहज फोन केलं, म्हणलं विश्वा महाराज तुम्ही आमच्या इथे येऊ शकता काय? आम्हाला माणूस कसा पाहिजे? गायन करणारा प्लस ऑर्गन वाजवणारा माणूस पाहिजे. माणसं 2 माणसं माझ्याकडे आजही होते, पण 2 माणसापेक्षा 1 माणूस राहिला तर आमचं ज्ञान डबल वाढते. म्हणून विश्वा महाराजालाही फोन केला. विश्वा महाराज कदम यांनी होकार दिला आणि एका मिनिटात गेली 3 वर्षापासून तुम्ही आम्हाला साथ दिली. इथल्या कलाकाराचा मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. झालेली सेवा इथं जमलेल्या सर्व संत श्रोते मायबापांच्या चरणी, श्री सद्गुरू नारायण बाबाच्या चरणी, भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. आणि सेवेला उद्या सकाळी आज संध्याकाळी दयाघन महाराज, गुरुवर्य दयाघन महाराज पंढरपूरकर यांचा 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सर्वांनी सुंदर संध्याकाळी कीर्तन ऐकायचं आहे. आणि उद्या सकाळच्या बरे 11 वाजता बहुतेक नगर प्रदक्षिणा संपल्याच्या नंतर कीर्तन होईल. सर्वांनी गावातली गावकऱ्यांनी कार्यक्रमाला हजर राहावं.